स्वागत करते। शैला पासेकर, परिमल सामंत त्यांच्याकडे विनंती करता बाकीचे सगळे आजचे आशिष सोडजे, परिमल सामंत आशा आमच्या लोकसभेचे इन्चार्ज असतात आशिषजी सोडजे पहिले वाटी आमच्या दक्षिण गोयच्या कार्यालयात पाहण्याचा मोठ्या टाळ्याने आम्ही त्यांचे स्वागत करते। परिमल सामंत यांच्याकडे विनंती करता बाकीचे आमचे मंत्री सुभाष पवार तसेच आमचे माजी खासदार विनय तेंडुलकर, सगळे आमदार, माजी मुख्यमंत्री दिगंबर बाब कामत यांचे सगळे आमचे मंत्री गोविंद गावडे, जे फाटल्यान उभे असा कार्यकर्त्यांनी बसून घेवचे आम्ही सगळे दक्षिण गोयच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आयच्या आमच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं जमिल्ले असतात। परत एक पाटी सगळ्यांनी मोठी घोषणा दिवच्यो। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आमचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार दामोराय यांच्याकडे विनंती करतात सगळे माझे रोले सगळे मानेस तसे आमचे सगळे कार्यकर्त्यांनी स्वागत करते। भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण गोयच्या आयच्या या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी तुमच्या आमच्या मध्ये सगळ्यामध्ये उपस्थित असतात सगळ्यांच्या लाडके गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, गोय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच राज्यसभेचे खासदार सदानंदजी तानावडे, आमका काल 2 दिवस या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा भाग आणि आमका मार्गदर्शनही करतात असे आशिष सुदजी, माझे वयले सगळे मानेस्त मडगावचे आमदार माजी मुख्यमंत्री दिगंबरजी कामत, संकल्प आमोणकर, बाबू कवळेकर, त्यावेळेच्या आमचे ज्येष्ठ नेते विनय तेंडुलकर, सुभाष फळदेसाय, सगळे मानेस्त आमदार तुम्ही सगळे पुढे बसिल्ले सगळ्यांक म्हजो माय मोगाचो नमस्कार। आज बरो दीस आसा, आज मागातली गणेश जयंती आणि आजच्या या शुभ मुहूर्ताचेर आज ह्या दक्षिण गोंयच्या मडगांव शहरातल्या दामबाबाच्या थळात एक बरे कार्य आज आमच्या हातान घडटा आणि त्या कार्यात आवर्जून उपस्थित असतात आमचे निवडणूक प्रभारी आशिष सुद्जी। सगळ्यांचे स्वागत करताना हांव इतलेच सांगता की डॉलर बळी पडिल्ली आसा। 2024च्या वातावरण जे लोकसभेचे निवडणूक आसा ते निवडणुकीचे वातावरण सुरुवात जाल्ली आसा आणि आजच्यान जवळ जवळ 50 दिवस बाकी आसा। काउंटडाउन सुरू जाल्लें आसा। केन्नाय अचानक घोषणाय जाल्ली निवडणुकीची तारखांची आणि त्या वेळार म्हणजे गेल्या टायमाचेर एप्रिलाच्या 23 तारखेक निवडणूक जाल्ली सगळ्यांक याद आसा आणि घोषणा मार्चाच्या पयले विकात जाल्ली आणि आमी आता लास्ट विकान फेब्रुवारीचे आसा आणि खंयच्याय क्षणात या निवडणुकीचे बिगूल वाजतले। पयरूच आमचे जी 17वी लोकसभा जी आसा ती लोकसभा सोंपली आणि त्या दिवसाच्या निवडणुकीच्या हातून भितर आमी सगळे गेले आणि ताजो भाग म्हणून गोंय आमी फाटी ना। फाटले 1 वर्स आमचे विनय तेंडुलकरांच्या अध्यक्षतेखाला फाटल्या 1 वर्स 1.5 वर्स पर्यंत दक्षिण गोंयचो किल्लो आमी सर करपाक लागून वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे संघटनेच्या माध्यमांतल्यान आमी लोकांकडे सकयल स्तरापर्यंत गेल्ले आसा। फाटली 10 वर्सां माननीय नरेंद्र मोदीन केल्लो विकास ताणें दिल्लो शब्द जाका टॅगलायन जाल्ली आसा ती टॅगलायन म्हटल्यार खंयची मोदी की गॅरंटी। आपल्या कर्तृत्वाचेर आपल्या उतराचेर कोण तरी मुखार सरता आणि आपली एक वेगळी शाप मांडटा आणि ती शाप म्हळ्यार तशीच आसता जाचें एक नांव जावन उरता। आमचे धडाडीचे युवा मुख्यमंत्र्यांची टॅगलायन सध्या आसा घेवपाची
करपाची गरज ना. आणि मोदीची टॅगलाईन असा, मोदी की गॅरंटी. आणि म्हणून मोदी आहे तो मुमकीन आहे या सगळ्या हातूंतल्यान येणारी ही निवडणूक आमकां जिखपाक जाय. आमकां दिल्ले सगळे कार्यक्रम आमी यशस्वीपणे केले. तातूंत एक टॅगलाईन मायंड आशिल्ली जी बरी आशिल्ली, ती खंयची? अब की बार. आता म्हाका प्रत्येक वेळा हे म्हणचें पडटा, कित्याक आता आमी सगळे आयिल्ले आसा, जेवून आयले, आमी च्या पिले, तरी पण हांगसरल्यान दिल्लीच्यान स्पेशल प्रभारी आयल्या. ते मागीर म्हणटले की तुवें सांगिल्ली टॅगलाईन कोणूच उलयना मरे म्हणून. अब की बार, अब की बार. आणि ह्या 400 पारां भितर आमचे दक्षिण आणि उत्तर असे दोन्ही आसात. हेही तितल्याच त्या आमी तांकां ताळे वाजोवन सांगुया. आणि म्हणून आजच्या ह्या विशयाचेर फुडें आमकां सगळे मार्गदर्शन करतले. उद्घाटन जाल्लें आसा. हांव सगळ्यांक तुमकां सगळ्यांक मन काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. ह्या म्हणजे वताच्या भाराचेर सुद्दां आमी सगळे हांगा हजर रावले. हो कार्यक्रम यशस्वी करतात. पत्रकारांचे विशेष आभार. ढोल ताशाच्या गजरान आनी दीप प्रज्वलन करून हो कार्यक्रम सुरू जाल्लो आसा. तो आमी फुडें जैता पर्यंत व्हरपाक जाय. आणि जैत हे आमचेच आसा. देव बरें करूं. बरें करूं. फुडली सुवातेर आमचे माजी खासदार तसेच पक्षाचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट नरेश सावयकार यांची विनंती करता त्यांनी कृपया आमकां संबोधित करचे. आजच्या या दक्षिण गोंयच्या भारतीय जनता पार्टीच्या इलेक्शन ऑफिसाचे जे आमच्या सगळ्यांचे तुमच्या आमच्या सगळ्यांचे ऑफिस आसा, तेका एक इलेक्शन ऑफिस म्हटला. त्याच्या ऑफिसाच्या उक्तावणाक हांगासर उपस्थित आमचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे, आमचे प्रभारी आशिष सूद, आदले मुखेलमंत्री आमदार बाब दिगंबर कामत, त्याचबरोबर सुभाषबाब फळदेसाय, गोंय सरकारातले मंत्री बाब विनय तेंडुलकार, आदले खासदार, त्याचबरोबर संकल्प बामणकर, आमदार बाब दाजी साळकर, पक्षाचे सगळे पदाधिकारी, उल्हास वेकर आमदार, आणि सगळे पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित सगळे पत्रकार भाव आणि कार्यकर्ते, पदाधिकारी भावांनो भयणींनो, खूप लहान कमी टायमा भितर खरें म्हणजे आयचो हो प्रोग्राम थारायलो. काल सांजो थारायलो आणि त्याच्या उपरांत सगळ्यांक रंगात केले. आणि त्या उपरांत आयज सगळे जाण हांगा उपस्थित जाल्ले आसा ते पळोवन खूब खोस भोगता. 2017 ह्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण गोंयचो सगळो कारभार आयलो. आणि तेन्नाच्यान फाटलीं 7 वर्सां जाली ह्या वाठारांतल्यान ह्या खरें म्हणजे ऑफिसांतल्यान भारतीय जनता पार्टीचो दक्षिण गोंयचो कारभार म्हणटा तो सगळो हांगासरल्यान जाता. आणि आम्ही सगळेजण पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमतान, कार्यावळी ठरवपाच्या निमतान सगळेजण हांगासर एकठांय जमतात. हेजे मुखावयले 2 महिने जे आसात ते इलेक्शनाचे आसात. पूण जेन्ना पक्षाचे संघटन बांदपा खातीर ज्या जाग्यार आमी जमतात त्याच जाग्या वयल्यान जे 2024ची लोकसभेची वेंचणूक जावपाची आसा ती वेंचणूक जिखपा खातीर तुमकां आमकां सगळ्यांक हांगासरल्यानूच काम करपाक जाय. आणि म्हणून आयच्या ह्या ऑफिसाचे एका अर्थान रुपांतर जे आसात ते आमचे इलेक्शन ऑफिस म्हणून ताचें जाल्लें आसा. आणि म्हणून आमची हर एकाची जबाबदारी आयच्यान वाडल्या. आमची हर एकाची जबाबदारी ही आसा, देशांत जर नरेंद्र मोदीचो सरकार परत एक फावट हाडपाक जाय, नरेंद्र मोदीक परत एक फावट जर प्रायम मिनिस्टर करपाक जाय, जाल्यार आमकां हर एकाक तेचे खातीर तितलेच कश्ट करचे पडटले. कांय दिसा पयलीं मोदी ह्याच गांवांत ह्याच वाठारांत आनी हांगासरूच आयिल्लो आनी उलयता आसतना ताणें आमकां सगळ्यांक उलो मारलो की फुडल्या मुखावेल्या सगळ्या विकासा खातीर परत एक फावट डबल इंजीन जर सरकार जाय जाल्यार तेचे खातीर हर एकान काम करचें पडटलें. आणि म्हणून येणारी लोकसभेची वेंचणूक जी आसा ती तुमकां आमकां म्हत्वाची इतल्याच खातीर आसा की भारतीय जनता पार्टीचो ह्या देशांत तिसरे फावट सरकार आमकां हाडपाक जाय. आणि तिसरे फावट सरकार हाडप म्हणजे एका अर्थान ह्या देशांतल्या जनतेन भारतीय जनता पार्टीच्या कामाचेर आणि ह्या देशांतल्या नेतृत्वाचेर मारिल्लो तो एक शिक्को आसा. आणि हे दाखोवन दिवपा खातीर म्हणून जर ह्या देशांत नरेंद्र मोदीच्या नेतृत्वा सकयल परत एक फावट बीजेपीचो सरकार जातलो, या देशांत जर परत एक फावट 400 पार आमी करून जर खासदार जिखून हाडटले जाल्यार गोंयचे आमचे दोन्ही सीट आमकां जिखून दिवपाक जाय. सत्रांत जेन्ना ह्या ऑफिसान आयले तेजे उपरांत ह्या ऑफिसान लोकसभेचे जैत पळोवना आणि ते दुख्ख तुमच्या आमच्या सगळ्यांच्या काळजा भितर आसा. आणि म्हणून 2024 जेन्ना आमी हांगासर परत येतले तेन्ना मे म्हयन्यात ह्या ऑफिसांतल्यान भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेची साऊथ गोंयची जैताची सुरवात जी आसा ही ह्या ऑफिसांतल्यान आमी सगळेजाण करतले. ह्या विश्वासान आमी सगळेजाण काम करूया हे सगळ्यांक आमी मागतात. आणि ह्या उमेदींतल्यान म्हाका विश्वास आसा की हर एक कार्यकर्तो त्या उमेदींतल्यान काम करतलो हो विश्वास दवरता. ह्या आयच्या दिसाच्यो सगळ्यांक शुभेच्छा आमी 4 उतरां सोंपयता. सगळ्यांक देव बरें.
मतदारसंघाखातीर तुमकां खबर आसा गेले 1.5 वर्ष लोकसभा प्रवास योजना आम्ही सुरू केली, तातूंत भितर तुम्ही सगळे कार्यकर्ते पार्टिसिपेट जाल्ले आणि राजीव चंद्रशेखर मंत्री जे आसात ते इन्चार्ज आसल्यान प्रत्येक फावटी दक्षिण गोंयांत येताले आणि तेच बरोबर कन्व्हेनर म्हणजे आमची जबाबदारी ह्या दक्षिण गोंयांत पाळली आसा ते आमचे माजी खासदार माजी अध्यक्ष विनयभाई तेंडुलकर हांचे कडेन विनंती करतात त्यांनी कृपया संबोधन करचे. दक्षिण गोयच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त माचेर बसलेले गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार बाब सदानंद शेठ तानावडे, आमचे लोकसभे खातीर आमच्या गोंयांत दिल्ले आमचे प्रभारी श्री आशिष सुरजी, त्याचबरोबर या भागाचे आमदार माजी मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत, आमचे मंत्री बाब सुभाष फळदेसाई, त्याचबरोबर बाकीचे सगळे आमदार, पक्षाचे सरचिटणीस ऍडव्होकेट नरेंद्र सावयकर, बाब दामू नाईक, तसेच पक्षाचे सगळे बाकीचे बसलेले मागे बसलेले सगळे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येत उपस्थित आशिल्ले सगळे दक्षिण गोयचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भावांनो आणि भयणींनो आणि पत्रकार भावांनो, म्हाका याद जाता 2014 ची त्या दिसा आम्ही लोकसभेचो प्रचाराक सुरुवात केली गणेश जयंती दिसा आणि अजूनही गणेश जयंती आसा आणि दक्षिण गोंयांत म्हाका दिसता तुमच्या बळाचेर निश्चितपणे मागीर तो पक्षात कोणीय उमेदवार जे आम्ही सगळे तेजे फाटल्यान उबे रावतले आणि दक्षिण गोंयच्यान भारतीय जनता पक्षाचो उमेदवार आम्ही निवडून हाडटले, हाय काय ना. आणि परत एक फावट तुमचे कडेन मागता, गेले 1.5 वर्स आम्ही गांवांगांवांत वतात, गांवांगांवांत फिरतात, लोकां पर्यंत वचपाचो प्रयत्न करतात, सगळ्याक आमकां बरो रिस्पॉन्स आसा. एक मुख्यमंत्री आमकां गोंया भितर बरें काम करता, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सगळ्या गांवांगांवांनी फिरता, आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी बरे काम करता आणि तेका लागून जशें म्हटलां की अगली बार 400 पार आणि दक्षिण गोंयांत सगळ्याक पडटलो आमचो मताचो एक चड भार आणि आमी निश्चितपणे दक्षिण गोंयांत भारतीय जनता पक्षाचो उमेदवार निवडून येतले अशें मागता आणि म्हाजी 2 शब्द सगळ्यांक देवतो. आमच्यामध्ये असं आमचे सिनियर आमदार तसे माजी मुख्यमंत्री गोंय राज्याचे दिगंबर बाब कामत यांच्याकडे विनंती करता की ताणें आमकां मार्गदर्शन करचें. भारतीय जनता पार्टीचा जय असो. भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण गोंय इलेक्शन ऑफिसाच्या उक्तावण समारंभात माझे हजर आसात गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, पक्षाचो गोंय राज्याचो अध्यक्ष खासदार सदानंद शेठ तानावडे, आमचो प्रभारी बाब आशिष सुरजी, आमचो मंत्री बाब सुभाष फळदेसाय, आमचो जनरल सेक्रेटरी बाब नरेंद्र सावयकर आणि बाब दामोदर नाईक, म्हणजे विधानसभेतले सगळे कलिग्स, बाब विनय तेंडुलकर आणि मोठ्या संख्येन हजर आशिल्ले माझ्या मोगा कार्यकर्ते भावांनो आनी भयणींनो, तुमकां सगळ्यांत पयलीं गणेश जयंतीच्यो हार्दिक शुभेच्छा. आणि आजच योगायोग आज गणेश जयंतीच्या दिसा मडगांव नगरपालिकेची व्हायस चेअरमन म्हणून बाय बबिता नाईक हे अनअपोज बरो संकेत आसा अशें हांव मानता. मुख्यमंत्र्याकडे मागता
प्रत्येक 5 वर्सांनी लोकशाही आम्ही प्रजेचो कौल मागपाक प्रजे कडेन वतात आणि जेन्ना आम्ही प्रजे कडेन वतात तेन्ना आम्ही आमचो रिपोर्ट घेवन प्रजे कडेन वतात। ह्या खेपेक आम्ही जेन्ना लोकां कडेन वतले कौल मागपाक परत आनी एकदा टर्म दी म्हणून सांगपाक तेन्ना आमचे नाणे खणखणीत आसा हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय। आमकां दुसऱ्याक पेंट मारपाची गरज ना। आपले स्वतःचे नाणे आपल्या स्वतःच्या पक्षाचे परफॉर्मन्स आपल्या प्रधानमंत्र्याचे परफॉर्मन्स जेन्ना बरे आसता तेन्ना दुसऱ्या कोणाक पेंट मारपाची गरज सुद्धा पडना। म्हणजे ह्या खणखणीत नाण्याचे आम्ही कायदे करून मतदारसंघ जिखपाक शकता। इनफॅक्ट प्रधानमंत्र्याची जी सभा मडगावच्या शहरात झाली ती हिस्टॉरिक सभा झाली असे हांव मानता आणि सगळे जण तुम्ही एग्री जातले की अपेक्षेपेक्षा चढ लोक या सभेक जाले। आणि दुसरी गजाल कार्यकर्ते सगळे त्या सभेतल्यान चार्ज जाल्ले आमकां पळोवपाक मेळ्ळे। प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडार दिसताले की या खेपेक दक्षिण गोंयचो सीट आम्ही बहुमतान निवडून हाडटलो असो निर्धार घरा वतना प्रत्येक कार्यकर्ता उलयता आणि म्हणून म्हाका खात्री आसा की दक्षिण गोंयचो सीट हो भारतीय जनता पार्टीचो झेंडो ह्या खेपेक खंयच्याय परिस्थितीत फडकायतले। आणि बाब नरेंद्र सावयकरान सांगलें ह्या ऑफिसात आज गणेश जयंतीच्या दिसा उक्तावण करून ऑफिसाची जैताची सुरुवात या ऑफिसांतल्यान जाल्या अशें हांव मानता। सगळ्यांनी नेटान काम करून बहुमतान बॉर्डरीचेर बी न्ही बहुमतान हो सीट हाडपाक जाय अशी परिस्थिती आमी तयार करया। 30 आसात खुबशे 30 आसात सगळ्यांनी हातात हात घालून काम केले जाल्यार हे जड निश्चित पक्षाचे आसा प्रधानमंत्र्याचे आसा आणि डॉक्टर प्रमोद सावंताचे आसा अशें हांव मानता आणि तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा। आमचे मध्ये सोशल वेलफेअर मिनिस्टर सुभाष फडणवीस आसा त्यांच्याकडे विनंती करतात कृपया त्यांनी संबोधित करचे। हालींच जाल्ले माननीय मोदींच्या व्हडले सभेक आम्ही दाखवून दिल्या दक्षिण गोंयच्या कितली संख्या आम्ही जमवू शकतात त्याच्या खातीर सगळ्यांनी मोठ्या ताळ्यांनी स्वतःचे स्वागत अभिनंदन पण घेवचे कारण आम्ही दाखवून दिले आसा आम्ही पक्के करता आणि आम्ही टाइम दितले। नमस्कार आणि सगळ्या कार्यकर्त्यांना उर्मिभरीत मायेमोगाचो येवकार आणि सगळ्या गणेश चतुर्थी किंवा गणेश जयंतीच्यो हार्दिक शुभकामना आणि परबी। आयज दक्षिण गोंय जिल्ह्याचे आमचे निवडणूक प्रचाराच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाक आमचे मध्ये उपस्थित असलेल्या गोंय राज्याचे आमच्या धडाडीचे युवा तडफदार ऊर्जावान मुख्यमंत्री भौमानेश्वर डॉक्टर प्रमोद सावंतजी, आमचे प्रदेशाध्यक्ष सदानंदभाई तानावडेजी, श्री आशिषजी सूद, आमचे दोन्ही जनरल सेक्रेटरी भवानेश बाब ऍडव्होकेट नरेंद्रभाई सावयकर, दामूभाई नाईक, माजी खासदार श्री विनयभाई तेंडुलकर, दिगंबर कामत माजी मुख्यमंत्री आणि आमदार, सगळे माचेर आशिल्ले आमदार पक्षाचे सगळे संघटनेतले पदाधिकारी, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे प्रेस मिडिया आणि आमचे सगळे निष्ठावंत प्रामाणिक क्रियाशील कार्यकर्ते बंधू भगिनींनो, आम्ही एक निर्धार केल्लो आसा, एक निश्चय केल्लो आसा की अब की बार आम्ही दोनों पार, गोवा में दोनों पार, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, वो एक नारो आम्ही घेऊन मुखार चालले आसा। अब की बार, फिर एक बार, व्हेरी गुड। आम्ही आयज सगळो निर्णय केल्लो आसा आणि हो निर्णयाचे आम्ही पळयताले वाट की नरेंद्रभाई मोदींची सभा इतकी अफाट आणि तुफान जाल्ली आसा आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक नवी प्रेरणा, एक नवो जोश आयला आसा आणि ह्या जोशाच्या एक संपूर्ण भारतान भितर अशें एक उल्हासीत अशें एक वातावरणाची निर्मिती जाल्ली आसा। सहज आमकां दिसता आम्ही खंय गेले जर जाय जाल्यार मोदी मोदी हो नारो आमकां पळोवपाक मेळटा आणि त्या प्रमाणचे कार्य गेले ते 10 वर्सां भितर केंद्र सरकाराचे आसा, गेले ते 12 वर्सां भितर गोंय सरकाराचे आसा आणि डबल इंजिन सरकार परत एक फावटी गोंयचे दोन्ही सीट घेऊन अत्यंत प्रचंड अशा बहुमतान दिल्लीची परत एक फावटी दिल्लीचे सरकार आमचे बरोबर येतले, केंद्र सरकार आमचे बरोबर असतले निश्चितपणान। आणि का आम्ही पळयल्ले आसा की संपूर्ण जगान भितर विश्वगुरू म्हणून भारताची वाटचाल मुखार वता आसतना नरेंद्रभाई मोदी सारखे एक हांव म्हणटा महामानव आणि ह्या महामानवाक विश्वगुरूची विश्वगुरू जालेच पण विश्वनेता म्हणटा ती ख्याती प्राप्त जाल्ली आसा।
म्हणून हांव चड वेळ घेना. म्हणजे दक्षिण गोंयच्या कार्यकर्त्यां कडेन एकच मागता, गेल्या त्या फावटी सहज आमकां विजय शक्य आशिल्लो. प्रत्येक बुथाचेर 10 मतांची भर पडलेली, जाल्यार गेल्या त्या निवडणुके भितर आमचे दोन्ही सीट येत आशिल्ले. आमी एक गोष्ट लक्षात दवरपाक जाय, नरेंद्र भाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार हे निश्चितच आसा, पण आमचे दोन्ही सीट तातूंत भितर आसतले काय ना. विजय प्रचंड आसतलो, विजय भयंकर आसतलो, संपूर्ण देशा भितर जल्लोष जातलो आणि त्या जल्लोषां भितर आमी सामील जाता आसतना दक्षिण गोंयचो उमेदवार खासदार जातलो हाची तकणाय आमकां घेवची पडटली. म्हणून चड वेळ घेना, परत एक फावटी ही जी प्रेरणा आसा, ही जी उर्जा आसा, आमचे भितर जे पोटेन्शियल आसा ते कॅपिटलायज करूया, प्रत्येक गांवांनी वचूया. आयज आमी पयले आसा की गोंयान भितर कसलोय कार्यक्रम दिलो जर जाय आमी प्रचंड अशी ताकद लायतात, प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करतात. 8 दिसां भितर आमी प्रचंड अशी सभा घडोवन हाडली. पण आमचे गांव चलो अभियानाचो म्हाका दिसता आमच्या 1723 बुथा पैकी 1500 बुथाच्या वयर गांव चलो अभियान बऱ्याच तरेन जाल्लें आसा. म्हणून हांव तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता, कारण प्रत्येकान मनान लावन घेतिल्लें आसा. आमचो प्रत्येक बुथावेलो कार्यकर्तो मागीर तो बुथावेलो कार्यकर्ताच आसतलो, पण ताचे नंतर 50 प्रमुखांपर्यंत आमी हे कार्य मुखार व्हेल्लें आसा. म्हणूनच चड वेळ घेना, पण परत एक फावटी सांगता, गांव चलो अभियानाची एक तुमकां छोटीशी हे दिता की तुम्ही जे जे कार्यक्रम केले आसात ते सगळे कार्यक्रम प्रत्येक बुथाचो निदान 1-2 बरे फोटो आमकां शेअर करात, आमच्या प्रदेशा कडेन शेअर करात, जेणे करून आमकां आमची जी नॅशनल एक्झिक्युटिव्ह आसात त्या नॅशनल एक्झिक्युटिव्हा भितर आमकां गोंयचे हे कार्यक्रमाची सफलता यशस्वीपणे आमी तांकां दाखोवपाक शकतले. परत एक फावटी तुमकां सगळ्या मनकाजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. असोच हो निर्धार आमी पक्को करूया आणि आमचे हे दोन्ही खासदार गोंयच्या वयच्यान नरेंद्र भाई मोदींच्या समर्थनाक दिवया आणि भारतीय जनता पार्टीचे एक उज्ज्वल परंपरेचे एक रामराज हवी ऐक्य मागता आणि देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, जय भारत. आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबू कवळेकर त्यांच्याकडे विनंती करतात, त्यांनी संबोधित करतात. बाबा टाइम घेतो ना, आयच्या इलेक्शन ऑफिस म्हणून एडवान्स पयलींचे शुभारंभ जाता. ह्याच ऑफिसान जे अनेक सभा जाय, अनेक कार्यक्रम चालू आसले जे पूर्ण तयारी म्हणून आयज एक वेगळ्या रुपांनी हे ऑफिस इलेक्शन ऑफिस म्हणून सुरुवात जाता. ह्या खेळाक आमचे मदीं त्यांच्या हातूंतल्यान जे उद्घाटन जाल्ले आसा ते आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, पक्षाचे आमचे अध्यक्ष खासदार बाब सदानसिंग कनावडे, आमचे इलेक्शन प्रभारी म्हणून येयल्ले आसात ते आमकां आशिष सूदजी, आमचे सगळे ह्या भागाचे आमदार आणि आदले गोंय राज्य मंत्री बाब दिगंबर बाब कामत, आमचे मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय, आमचे आदले खासदार आणि आदले अध्यक्ष विजयभाई, त्याचप्रमाणे सगळे आमचे आमदार आसात. संकल आमोणकर आसा, बाब गोयकर आसा, बाब दाजी आसा, दोन्ही जनरल सेक्रेटरी आमचे नरेंद्र सावयकर, तशेंच दामोद नायक, बाकी सगळे पदाधिकारी मंडळाचे डिस्ट्रिक्टाचे अध्यक्ष बाब तुळशीदास, सेक्रेटरी आमचे बाब सर्वानंद, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाय सुवर्णा आणि हांगा दोघे सगळे भाव भयण मिडिया भावनाचो टायम युट्यूबाचेर सगळ्यांक आयज चवथीच्या म्हळ्यार उरलेली चवथ खुबशा लोकांच्या घरांनी आसा. आयज जयंती गणेश जयंती आसा आणि चवथ ही खूब कडेन आसा. आतां तुम्हाला कोला गांवांनी बागान आसा, मोरपिल्ला भागान आसा. म्हणजे की जयंतीक एक तुका शुभेच्छा दिता. आणि ह्या गणेश जयंतीच्या निमित्तान आयज जो इलेक्शनाची शुभारंभ जाता, इलेक्शनाचो ऑफिस शुभारंभ जाता. पण भावांनो आयज इलेक्शनाचो जर शुभारंभ जालो जाल्यार सुद्धा आम्ही सगळे सज्ज आसा हे पयलीं तुमकां सगळ्यांक खबर आसा आणि आमकां खबर आसा की ज्या पद्दतीन प्रोग्राम पक्षांनी जे सेंट्रल आसतले, जे स्टेट आसतले, ज्या पद्धतीने कार्यक्रम केल्ले आसात, ज्या पद्धतीन प्रत्येक कार्यकर्त्या कामाक लायिल्लो आसा त्या प्रमाणे इलेक्शनाची तयारी ऑलरेडी जाल्ली आसा. प्रत्येक वक्त्याने उलोवन दाखयल्लें आसा की ह्या फावटी खंयच्याय पद्दतीन आमकां 50% रिजल्ट नाका, तर 100% जायी. हेच्या पयलीं 50 आसा, आता 100 करपाक आसा. 100% करपाक तुम्ही सगळे सज्ज आसा हे आमकां खबर आसा. ज्या पद्धतीन पक्षांनी जे कार्य करता, ज्या पद्धतीन आम्ही डॉक्टर प्रमोद सावंत काम करता, सरकाराक सगळ्या बरोबर घेऊन वचपाचे ज्या पद्धतीने कार्य करता त्याप्रमाणे अध्यक्ष आसा सगळ्यांक कसं ज्या पद्धतीने काम करून घेता. म्हणजे आम्ही इलेक्शन येतले आणि कामां लागता अशातली ना. इलेक्शन केन्ना येऊ, तिकीट कोणाक मेळो, पूण सीट येवपा जाय हे नक्की अशी तयारी आमची सगळ्यांक जाल्ली आसा. अनेक फावटी जोश जो आसा वो कायम दवरून म्हणटा आसा. आयज उरलेले जे थोडे दीस आसतले त्या दिसा भितर पक्षाने कोणाक तिकीट दिवू ताका आमी निवडून दिवपाचो हो पण म्हणटाचो करूया. आज गणेश जयंतीच्या दिसा कसलेंय काम करता आसतना, कसलेंय कार्य करता आसतना
गणेश पूजा म्हणजे करप आसता. गणपती पूजा करता सुद्धा गणेश पूजा पयलीं करप. गणेश पूजा ही महत्वाची आसा. गणेश जयंती दिसाक शुभारंभ जाता. सगळ्यांक शुभकामना दिता, सगळ्यांक शुभेच्छा येता आणि अनेक फावटी हो जो जोश आसा हो जोश कायम दवरता सांगून सगळ्यांक दवरता. जशें आमी पूर्ण गोंयभर 1726 फुटांचेर गांव चलो अभियान केलें. सगळ्या कडेन विनंती आसा जो सरळ पोर्टल फॉर्म आसा ताचेर तो आपलो प्रोग्राम ज्या ज्या बुथाचेर आमी गेले आमी सगळे प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्तो प्रत्येक बुथार गेल्लो ते सरळ एपाचेर तो आपलो अपलोड करचे 2 फोटो जेणे करून प्रोग्राम ते नोट जातलो. त्याचप्रमाणे शक्तीवंदन हो कार्यक्रम चालू आसा. अनेक कार्यक्रम चालू आसात. काल ट्रेन एक अयोध्येक गेल्ले आसा आमचे लोक. असे अनेक कार्यक्रम आसात. ह्या कार्यक्रमांतल्यान आमी लोकांकडे कनेक्टेड उरतात. फुडले सुवातेर हांव आमचे प्रदेशाध्यक्ष राज्यसभेचे खासदार सदनबाई कडेन विनंती करता की तांणी कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करचें. भारतीय जनता पार्टी दक्षिण गोयच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठाचेर उपस्थित आमच्या गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे निवडणुकीचे गोयचे प्रभारी आमचे नेते आशिष सुजी, ज्यांच्यानी हांगा आमकां मार्गदर्शन केलें ते मडगांवचे आमदार आनी आदले गोंय राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर बाब कामत, आमचे सरकारातले मंत्री सुभाष बाब फळदेसाय, भारतीय जनता पार्टीचे आमचे आदले खासदार, राज्यसभेचे आदले खासदार आणि पार्टीचे आदले अध्यक्ष विनय तेंडुलकर, संकल्पबाब आमोणकर, बापू कवळेकर, नरेंद्र सावयकर, दामू नायक, तुळशीदास नायक, दाजी साळकर, उल्हास सुळेकर, सुवर्णा तेंडुलकर, सर्वानंद भगत, उपस्थित सगळे पत्रकार आणि सामके शॉर्ट नोटीसी भितर निरोप दितकच मोठ्या संख्येन हांगा आयिल्ले दक्षिण गोयचे सगळे कार्यकर्ते भावांनी भयणांनो, सगळ्यात पयलीं हांव तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता कारण तुम्ही सगळेच म्हाका साथ सकाळी निरोप दिलो आणि आज तुम्ही सगळे हांगा उपस्थित आसात आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता. आज बऱ्याच जाणांनी सांगले की आज गणेश जयंती, तुमकां सगळ्यांक शुभेच्छा. आणि आता हांव बसता तेन्ना पळयतालो फाटल्या 6 तारखेर एक भव्य अशी सभा 50,000ची सभा भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या सगळ्यांच्या आधाराचेर आम्ही याच आमच्या समोरच्या ग्राउंडाचेर करपाक शकले कदंबाचेर. तेन्ना मंगळार आशिल्लो आणि आज बरोबर आजूय मंगळार आसा आणि ताका लागून एक कोइन्सिडंट आमी ठरोवना पूण एक बऱ्या तरेन तें घडून आयलें. एकाच वेळाचेर आज आमी दक्षिण गोंयच्या कार्यालयाचें उद्घाटन करतात निवडणुकीच्या आणि फाल्यां आमी उत्तर गोंयच्या निवडणुकीच्या कार्यालयाचें उद्घाटन करतात. म्हणजे आमी आमचो गेल्या 3 वर्सां म्हणजे तुम्ही विधानसभेनंतर म्हाका दिसता आमी एकूय दीस तुमकां दिवना की एक दीस तुम्ही रेस्ट करची आमी कोणाकूच दिवना. आणि खास करून दक्षिण गोंया भितर आमचे विनय बाब तेंडुलकरांच्या लिडरशिपीच्या अंडर आमी लोकसभा प्रवास आणि डॉक्टर राजीव चंद्रशेखरजी आमचे मंत्री त्यांच्या मार्गदर्शनाचेर वेगवेगळ्या कार्यक्रमाची आमी योजना हांगा आखली आणि ती इम्प्लिमेंट हाडपाक लागून तुम्ही सगळे वावुरले आणि आज आमी खऱ्या अर्थान बुथापर्यंत पाविल्ले आसात. बुथापर्यंत 50 प्रमुख पेज प्रमुख पर्यंत. सुभाष फळदेसाय आता उलयताले की आमी गेल्या 6 तारखेर 50,000पेक्षा जास्त लोक हे ह्या ग्राउंडाचेर हाडपाक शकले. दनपारच्या वेळाचेर खंयच्याच राजकीय पार्टीक ते शक्य ना. केवळ भारतीय जनता पार्टीन तुमचे भशेन सगळे कार्यकर्ते आसा म्हणून ते शक्य जाले. आम्ही सगळ्यांनी गांव चलो अभियान केले. देशभरा भितर गांव चलो अभियान सांगले. आम्ही ते बूथ चलो अभियान केले आणि आम्ही ठरवले की गोयच्या 1722 बुथा भितर सगळ्यांनी बूथ चलो अभियाना भितर भाग घेवंक जाय. आम्ही स्वतः गेले. हांवें स्वतः बूथ केलो, मुख्यमंत्र्यान केलो, हांगा बशिल्ले सगळ्यांनी बुथार गेले आणि गोंयभरांतलो आम्ही ज्या तरेन आम्ही ते प्लॅन जाले या प्लॅनिंगेच्या हातूंतल्यान आमचे PL संतोषजी आमचे राष्ट्रीय महामंत्री संघटन तांच्यांनी महामंत्र्यांच्या बैठकी भितर नमूद केले सगळ्याच धाकट्या राज्या भितर गोंय हे पहिले राज्य ठरलें की ज्या राज्यान बऱ्या तरेचे प्लॅनिंग केलें आणि बूथ चलो अभियान जे आसा हे इम्प्लिमेंट केलें. म्हाका आशिष सुजी आमचे प्रभारी आसात तांच्यांनी म्हाका हे सांगलें की बरी गोष्ट कारण आमकां सगळ्यांक तांच्यांनी सांगलें मेसेज म्हाका फॉरवर्ड केली. देशा भितर व्हडलें जें राज्य आसा उत्तर प्रदेश ह्या राज्या भितर व्हडल्या राज्या भितर उत्तर प्रदेश आणि धाकट्या राज्या भितर भारतीय जनता पार्टीचे गोंय राज्य जे आसा
ह्या राज्या भितर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बऱ्या तरेचे काम केल्ले आसा हे तांच्यांनी नमूद केले आनी सगळ्यांनी विनंती केली सगळ्यांनी अशा तरेचे फॉलो करचे म्हणून. आणि त्याकडून आज आम्ही सगळेच जण निवडणुकीच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याक हांगा उपस्थित आसा. आमकां खबर आसा की 23 एप्रिलच्या पयलीं केन्ना तरी निवडणूक जातली, पण फाल्यां जरी निवडणूक जाली आसत जाल्यार आमी सगळे सज्ज आसा. आमी सगळे जे आज आमी बऱ्याचदा विचारताले कोण तरी की तुम्ही निवडणुकीच्या कार्यालयाचे उद्घाटन करतात उमेदवार कोण काय म्हण. हांवें तांकां सांगले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आसा ते कमळ आसा. आमी सगळे कमळाक लागून काम करतात. त्यामुळे उमेदवार कोण ही आमकां चिंता ना. आमकां सगळ्यांक चिंता जी आसा ती आमकां आमचे कमळ निशाणी निवडून येवं जाय ही चिंता आमकां आसा. आणि त्या कारण आम्ही त्या दृष्टीन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सबंध सकल देशभर वावुरतात. आज आम्ही पळयतात की ज्या तरेन देशभरा भितर वातावरण आसा गेल्या वेळाचेर आमी केवळ 50% निकाल हो आमी हांगा दिवपाक शकले, कारण गोंया भितर केवळ 2 सीट आसात. एक जिखलो जाल्यार 50%, 2 जिखलो जाल्यार 100%. 2014 आमी 100% दिवपाक शकले, पण 2019 भितर आमी केवळ 50% निकाल दिवपाक शकले, कारण एक सीट आमचो जिखलो. 9,000 मतांनी जरी हारले आसत निवडणूक 1 मतान हारप आणि 1 लाखान हारप, फायनली हारप हे हारप आसता आणि जिखप हे जिखप आसता. आता करून आमकां सगळ्यांक आपापल्या बुथाचेर आपापल्या मतदारसंघा भितर प्लॅनिंग करून ज्या तरेन गेल्या आमी 3 वर्सां म्हणजे आपली 2022 नंतर आमी पळयतात 2 वर्सां ज्या तरेन आमी सगळे काम करतात आपापल्या बुथाचेर एक मत जे आमकां इम्पॉर्टंट आसा ते हाडपाक लागून आमकां सगळ्यांक प्रयत्न करपाचो आसा. येणाऱ्या दिसांनी वेगवेगळे आनी कार्यक्रम येतले, बेनिफिशरी संपर्क अभियान येतले, ज्या माध्यमांतल्यान आमी ठरयल्लें आसा की हांव आसत मुख्यमंत्री आमचे सगळे नेते ज्या भागा भितर कमी कार्यकर्ते आसात, मागीर तो वेळ्ळी आसतलो बाणावली आसतलो, या सगळ्या भागा भितर आमी ठरयल्लें आसा की आमी स्वता त्या मतदारसंघा भितर वतले. कारण आमी वयतले कारण नरेंद्र मोदीजीच्या सरकारान ज्या तरेन तांकां स्किम्स दिल्ले आसा तांकां आमी तेंचे पत्र घेवन वचपाचें आसा. कारण गोंयांत जर आमी पळयलें जाल्यार गोंय सरकारान ज्यो स्किमी दिल्या जाल्यार आमी ठरयलें जाल्यार प्रत्येक घरा भितर कितें ना कितें तरी सरकारचें पाविल्लें आसा. आतां केंद्र सरकाराचे सुद्धा जे गोष्ट पाविल्ले आसा ते दिवपाच्या माध्यमांतल्यान आमी त्या लोकांक संपर्क करतले. आणि म्हणून ज्या तरेचें वातावरण आमी संबंध देशभर पळयतात त्या वातावरणाचो मता भितर परिवर्तन करपाची गरज आसा. आणि हे परिवर्तन करपाची हिंमत आनी ती कॅपॅसिटी केवळ कार्यकर्त्यांक आसता. वातावरण बरें आसलें म्हणून मतदान येना, ते मतदान हाडपाक लागून प्रयत्न करचो पडटा. आणि त्या लागून तुमकां प्रत्येक बुथाचेर आपापल्या बुथाचेर स्वता नरेंद्र मोदी जावचें पडटलें. तुमकां तेंचे दूत म्हणून त्या बुथाचेर वचचें पडटलें, लोकांक कन्वीन्स करचें पडटलें, सांगचें पडटलें. जांकां दिसता आसत पार्टी घेवचें तांकां घेवचें पडटलें. आमी आज पळयतात देशभरा भितर इंडिया अलायन्स म्हणलें जालें थंय, पण आज कितें जाल्लें आसा इंडिया अलायन्साचे हळूहळू सगळे भायर सरपाक लागिल्ले आसा. बिहार आसत त्यासाठी पंजाब आसत त्यासाठी वेस्ट बेंगॉल आसत समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेश आसत या सगळ्या देशात या सगळ्या स्टेटी भितर राज्या भितर हळूहळू इंडिया अलायन्साचे तुकडे जावपाक लागिल्ले आसा. आणि कारण एक वटेनच्या ज्या मनशान ह्या देशाक लागून त्याग केल्लो आसा हो देश व्हड जावचो, ह्या देशातली जनता व्हड जावची, ज्यांका केवळ ह्या देशाचेच म्हणजे आपले देश जो आसा ह्या देशात जगा भितर रूल करचें अशें तांकां दिसता ते नरेंद्र मोदीजी. आणि ज्या मनशाक ह्या देशातलें कांयच खबर ना, वयर तांच्यांनी स्टेटमेंट केलो की नरेंद्र मोदीजी ओबीसी जन्मानूच येवना, त्या साद्या त्या मनशाक खबर ना की ओबीसी ही जात आसना, सगळे वेगवेगळे जाती म्हणून ओबीसी असता. त्यामुळे ओबीसीच्या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट केलं, कारण नरेंद्र मोदीजी हे तेली समाजाचे असतात आणि त्याकडून त्या समाजाचे तेली समाज व गुजरातात ओबीसी भितर येता, पण ताका ते सुद्धा खबर ना की समाज कितें आनी जात कितें काय म्हणून. आणि त्याकडून नरेंद्र मोदीजी आमकां सगळ्यांक सांगिल्लें आसा, मुख्यमंत्री सदोदीत आपल्या भाशणांत सांगतात आधी सांगताले की आमच्या भितर जात ना, आमी 4 जाती आमी पळोवपाक जाय. एक जात महिला, दुसरी जात युवा, तिसरी जात किसान आणि चौथी जात गरीब. कारण ह्या 4 जे आमी म्हणटात तांकां स्पेसिफिक जात आसना. गरीब मनीस हो खंयच्याय जाती धर्माचो आसूं शकता, एखादो युवक हो खंयच्याय जाती धर्माचो आसूं शकता, किसान हो खंयच्याय जाती धर्माचो आसूं शकता आणि महिला ही खंयच्याय जाती धर्माची आसपाक शकता. आणि त्याकडून आमी काम करता आसतना हे 4 जाती आमी समोर दवरूं जाय. आणि नरेंद्र मोदीजीन ह्या देशाक लागून ती गोष्ट केल्ली आसा. आमी पळयतात की व्हाईट पेपराचेर इकॉनॉमीच्या संदर्भात डिस्कशन लोकसभा राज्यसभे भितर आयले आणि ज्या तरेचे डिस्कशना भितर आमी पळयता आसतना पळयताले की 2014 पयलीं जर ह्या देशाची परिस्थिती जर आमी पळयली आसत 5 फ्रॅजायल इकॉनॉमी अशी आमी आमकां म्हणटाले, पण आज आमी 5व्या नंबरची इकॉनॉमी जगातली
5th लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड हे आज आम्ही जाल्ले आसा आणि नरेंद्र मोदींचा संकल्प असा 2024 ही निवडणूक जातकच या देशाची इकॉनॉमी 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड जावपाची आसा म्हणजे आम्ही जगातली 3री ताकद जावपाची आसा आणि तांच्यानी विकसित भारत 2047 त्यांनी सगळ्यांना पळयले विकसित भारत विकसित गोवा 2047 पयली भारत देश हो जगातलो नंबर 1 देश जावपाचो आसा आणि ताका हे सगळे करता आसतना त्यांचे हात बळकट करप देशभरा भितर आम्ही पळयतात जे वातावरण जर आम्ही पळयलें राम मंदिर जातकच या वातावरण एकदम वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण जाल्लें आसा कोणाकूय जरी तुम्ही विचारले आसत जाल्यार वैयक्तीक एखादो कितें सांगतालो आसलो पण तो सांगतालो की भारतीय जनता पार्टी आणि म्हणून आज तांकां काँग्रेसी भितर सुद्धा व्हडले व्हडले लिडर जे आम्ही पळयतात वेगवेगळ्या स्टेटींनी त्या हळूहळू रिजिग्नेशन दिवपाक लागले कारण ताका फ्युचर दिसना अंधकार जो त्या माकडांक आणि हेंकाचे कुत्र्यांक बिस्किटी पळयती भरतात ती लिडरशीप एक्सेप्ट करप की जो नरेंद्र मोदीजी जेका दिसता की ह्या देशातलो प्रत्येक नागरीक व्हड जावचो म्हजो देश विकसीत जावचो म्हजो देश नंबर 1 जावचो आणि म्हजो देश जर नंबर 1 जावपाक जाय आसत जाल्यार माझ्या देशातली जनता ही व्हड जावची पडटली त्यांचो विकास जावचो पडटलो या देशा भितर रावपी महिला जी आसा ती सशक्त जावची पडटली या देशा भितर रावपी युवा जो आसा तो सशक्त जावचो पडटलो या देशा भितर रावपी किसान जो आसा तो सशक्त जावचो पडटलो आणि या देशा भितर गरीब मनीस जो आसा तो गरिबींतल्यान वयर सरचो पडटलो आणि म्हणून आज आम्ही पळयतात की 25 कोटी लोक हे गरिबी देशांतल्यान वयर सरलेले आसात कोणे तरी तांकां एक प्रश्न विचारलो की तुम्ही जर गरीब वयर सरले म्हणटा जाल्यार मागीर तांकां प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे कित्याक दितात काय म्हण प्रधानमंत्रीजीन त्या दिस तांकां सगळ्यांक सांगिल्लें आसा आमी इतल्याकच दितात कारण एखादो मनीस गरिबींतल्यान मातसो वयर आयलो तो परत गरीब जावपाक जायना आणि त्यामुळे तो स्थिरावपाक जर जाय आसत जाल्यार येणारी 5 वर्सां तुम्ही जाय तितलो आपल्याक क्रिटिसाइज करात पण येणारी 5 वर्सां ज्या मनशाक आमी एक तालुको किंवा गांव पण प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे आधार दितात ते कंटिन्यू दवरतले हे तांच्यांनी सांगिल्लें आणि त्यामुळे हांव तुमचो चड वेळ घेता हांव तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता कारण आमकां सगळ्यांक मिळून दक्षिण गोंयचो सीट जिखपाक जाय आमी जिखतले हातून दुबावना पण तो जिखता आसतना केवळ थोड्या मार्जिना भितर जिखले अशें जावपाक जायना आमकां बऱ्या तरेचे मार्जिन लीड जी आसा ती बऱ्या तरेची लीड आमकां हाडपाक जाय आणि ताका आमकां सगळ्यांक प्रयत्न करचो पडटलो गोंया भितर दोनूय सीट जी आसात ज्या तरेन 2014 आमी 100% निकाल दिलो 1999 आमी 100% निकाल दिलो गोंया भितर तशा पद्धतीचो निकाल हॅट्रिक करपाचो निकाल हो दोनूय जे सीट आसा उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे दोन्ही सीट हाडपाक लागून आमकां प्रयत्न करपाक जाय आजपासून ह्या कार्यालयातल्यान दक्षिण गोंयाचे सगळे कार्य जे आसा निवडणुकीचे प्रचार साहित्य की निवडणुकीचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे मिटींग जे आसात हे सगळे आमी दक्षिण गोंयच्यान आजपासून सुरू करतात आणि ताका आमचे एक बऱ्या तरेचे ऑफिस जे मध्यम भितर ज्या तरेन बस स्टँडार नसल्या कारणान कोणाक देंवतकच गाडयेंतल्यान हांगा येवपाक मेळटा अशा पद्धतीची व्यवस्था या ऑफिसा भितर जाल्ली सगळे सुविधा आमी तुमकां परत पणजे हाडपाचें आमकां येवपाक मेळपाक जाय जाल्यार आमी हांगा आपयतले आणि त्यामुळे ह्या ऑफिसाचो बऱ्या तरेन आमी उपयोग करूया गणेश चतुर्थीच्या मुहूर्ताचेर कारण आमकां पयलीं लक्षात येयली गणेश चतुर्थी इमिडिएटली काल आमचें ठरलें आणि मुख्यमंत्री आमचे बाकीचे आमी बशिल्ले आमचे आशिष सुजी आणि आमचे सगळेच पदाधिकारी म्हणले की करप आमी आणि त्यामुळे काल आमी सांजे 6 वरांचेर ठरयतात आणि आज आमी हे करतात आणि ताका लागून हे तुमची सगळ्यांची ताकद आसा कारण तुमच्या आधाराचेर कारण आमी जरी ठरयलें आसत जाल्यार तुमीच येवना जाल्यार ताका शोभा येवची ना पण तुमच्या सगळ्यांच्या आधाराचेर कारण आमकां तुमचेर विश्वास आसा आणि म्हाका पूर्ण विश्वास आसा येणारी 2024 ही निवडणूक मार्च नंतर केन्नाय जावं शकतली एप्रिलाच्या 23 तारखे पयलीं ह्या निवडणुकी भितर गोंयच्या दोनूय कमळां जी आसात ही दोनूय कमळां आमी फुलोवया भारतीय जनता पार्टीचे दोनूय उमेदवार आमी निवडून हाडुया आणि नरेंद्र मोदीजीचे हात बळकट करूया धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा लोकसभा इलेक्शन ज्यांच्याकडे जबाबदारी सोपयली आसा प्रभारी म्हणून ते आशिष सुरजे फाटले काही दिवसात गोंयांत आसात आणि अनेक आमचे मोर्चे आसतले अनेक आमचे पदाधिकारी आसतले आमचे अनेक कार्यकर्ते मेळिल्ले आसात मैं अभी आशीष सुरजे से रिक्वेस्ट करूंगा कि कार्यकर्ता को संबोधित करें। मंच पर उपस्थित गोवा राज्य के मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी,
पार्टी के अध्यक्ष सदानंद जी, पूर्व मुख्यमंत्री दिगंबर कामत जी, पूर्व अध्यक्ष तेंदुलकर जी, गोवा सरकार के मंत्री सुभाष जी, विधायक संकल्प जी, कृष्णा जी, दोनों पार्टी के महामंत्री नरेंद्र सावयकर जी और दामू नायक जी, जिला अध्यक्ष सोमनाथ जी, तुलसीदास जी, थोड़ा नया हूं इसलिए थोड़े नाम कुछ नाम अभी याद भी नहीं है, और यहां उपस्थित सभी कार्यकर्ता बंधुओं एवं बहनों, आपके समक्ष अभी पार्टी के सभी वरिष्ठ नेताओं ने आगामी चुनाव की चुनौतियां और हमारे जिम्मेदारी क्या है इस संदर्भ में अपनी अपनी बात रखी है। भारतीय जनता पार्टी के इस चुनाव कार्यालय के उद्घाटन एक बहुत ही शुभ दिन पर हो रहा है, गणपति जयंती के दिन हो रहा है। यह हमारी विजय की गाथा, हमारी विजय की कहानी लिखने की शुरुआत का दिन है। आज जिस प्रकार से इस कार्यालय के उद्घाटन में बहुत थोड़े समय के नोटिस पर पार्टी के सभी प्रमुख कार्यकर्ता यहां आए हैं, ये पार्टी की तैयारी को अपने आप में दिखाता है। मित्रों, आज देश भर में ही क्यों, आज विश्व भर में हमारे नेतृत्व को सराहा जा रहा है, उसे माना जा रहा है, उसका अनुसरण भी किया जा रहा है। आप सब लोग समुद्र के किनारे पर हैं, इसलिए आप लोगों के लिए ज्यादा रेलेवेंट होता है जब हम देखते हैं कि नॉट सो वेरी फ्रेंडली कंट्रीज जिन्हें कहा जाता है, वहां से हमारे नेतृत्व की, वहां पर हमारे नेतृत्व की स्वीकार्यता की, वहां पे भारत के झंडे की ताकत के कारण हमारे 8 नेवल ऑफिसर्स नरेंद्र मोदी जी के कारण सुरक्षित वापस आते हैं। ये हमारे नेतृत्व की स्वीकार्यता है, ये हमारे नेतृत्व का पूरे विश्व में भारत के तिरंगे का डंका बजने जैसा है। और ऐसे मौके पर जब देश भर में इस प्रकार का वायुमंडल है, ये तो विश्व भर में है, विश्व के साथ देश भर में भी है, बहुत बड़े बड़े लोग जिन्होंने नरेंद्र मोदी जी को हटाने का संकल्प लेते हुए बड़े बड़े अलायंस बनाए थे, उन सबने भी आने पिछले कुछ दिनों में इस बात को स्वीकार किया है कि हमारा रास्ता गलत था। नरेंद्र मोदी जी का सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही सही रास्ता है, वहां सबके लिए रास्ता है, और हमने जो जातियों की जनगणना की थी वो गलत है। ऐसे नीतीश कुमार ने भी आकर नरेंद्र मोदी जी के नेतृत्व को स्वीकार किया। मुझे आज कुछ पत्रकार पूछ रहे थे कि साहब महाराष्ट्र में भी बड़े बड़े नेता आ रहे हैं, क्या गोवा में भी आपकी कुछ लोगों से बात चल रही है? तो मैंने उनको कहा, भारत को 2047 तक पूर्ण विकसित भारत बनाने का जो भी संकल्प लेता है, गरीब के घर सिर पर छत देने का जो संकल्प लेता है, जो सबका साथ सबका विकास को स्वीकार करके नरेंद्र मोदी जी के देश को 2024 से 29 के बीच में विश्व की तीसरी बड़ी अर्थव्यवस्था बनाने के चुनौती को स्वीकार करके नरेंद्र मोदी जी का अनुसरण करने को तैयार है, उस सबके लिए भारतीय जनता पार्टी के दरवाजे खुले हैं। उसको संकल्प लेना होगा इस भारत की एकता अखंडता को अक्षुण्ण रखते हुए भारत को विश्व की तीसरी बड़ी अर्थव्यवस्था बनाना और हमारे नौजवान पीढ़ी के लिए एक बड़ा विकसित भारत तैयार करने के रास्ते को बनाने का। क्योंकि हम केवल और केवल कुछ लोगों को पार्लियामेंट में, विधानसभा में जिताकर बिठाने वाली पार्टी के कार्यकर्ता नहीं है। हमारा पंतप्रधान, हमारा देश का प्रधानमंत्री ने जिस प्रकार की प्रामाणिक जीवन जीने का मापदंड आज देश के समक्ष प्रस्तुत किए हैं, वो देश के करोड़ों युवाओं को प्रेरणा देता है। पहले युवाओं के लिए राजनीति को फॉलो करना, राजनीति पर बात करना
बड़ा टैबू की तरह गिना जाता था। नरेंद्र मोदी जी ने सामाजिक जीवन के उन पैमानों को स्थापित किया है जिसके कारण आज युवा राजनीति में आकर भी देश के लिए कुछ करने की, समाज के बदलाव की कल्पना करने का, उसके लिए काम करने का संकल्प लेते। मगर एक सवाल मेरा आपसे भी है, क्या ये सब त्याग और ये सब बड़े बड़े काम करने का जिम्मा नरेंद्र मोदी जी का ही है? क्या नरेंद्र मोदी जी ही देश के लिए सब त्याग करेंगे? एक देश से दूसरे देश जाएंगे तो जहाज में जाएंगे, किसी जगह रात को किसी 5 देशों के दौरे में जाएंगे और 5 रात जहाज में गुजारेंगे? क्या ये नरेंद्र मोदी जी का ही जिम्मा है कि वो ये कल्पना करे कि देश के हर गरीब को घर मिलना चाहिए, हर गरीब को अच्छा इलाज मिलना चाहिए? क्या ये नरेंद्र मोदी जी का ही जिम्मा है कि सार्वजनिक जीवन में शुचिता के नए पैमाने गढ़े और उनकी माता जी जिस मकान से स्वर्ग सिधार के गई उस प्रकार का जीवन जिए? इसमें हम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का क्या योगदान? कश्मीर से कन्याकुमारी तक हर जगह अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार का नारा दे रहे हैं, तो गोवा में हम कार्यकर्ताओं की क्या जिम्मेदारी, हमारी क्या दायित्व है? क्या हमारा दायित्व केवल नरेंद्र मोदी जिंदाबाद कहते रहेंगे और नरेंद्र मोदी जी अपने प्रयासों से पूरे देश भर में चुनाव जीते, हमारा उसमें कोई योगदान नहीं होगा? तो मित्रों, आज गणेश जयंती के दिन जब हम अपने कार्यालय का उद्घाटन कर रहे हैं, तो यह हम कार्यकर्ताओं के लिए भी संकल्प लेने का दिन है। हम कार्यकर्ताओं के लिए भी संकल्प लेने का दिन है। इसी प्रांगण के सामने वाले प्रांगण में आप लोगों ने विकसित भारत, विकसित गोवा कार्यक्रम कर नरेंद्र मोदी जी के साथ देश के विकास के साथ साथ गोवा के विकास का भी संकल्प लिया था। इसी प्रांगण के सामने 4 दिन पहले वो कार्यक्रम में आप सब शामिल थे। तो गोवा को विकसित बनाने के लिए नरेंद्र मोदी जी के साथ, देश के साथ गोवा को कदमताल कराने के लिए हम सबकी जिम्मेदारी है कि हम गोवा की राज्य की दोनों सीट बड़े अंतर मार्जिन के साथ, बड़े अंतर के साथ जिताकर नरेंद्र मोदी जी की झोली में डालें। उसके लिए ये कार्यालय आज शुरुआत है। कार्यालय जो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हैं वे समझते हैं, कार्यालय हमारी पार्टी के काम के विकास का ग्रोथ इंजन है, जहां से कॉकपिट है, जहां से हमारी पार्टी की सारी गतिविधि चलती है। तो आने वाले दिनों में अभी सदानंद जी ने आपको गांव चलो अभियान में आप सबके प्रयासों से जो योजना बनाकर आपने इंप्लीमेंट किया है उसकी चर्चा की। अब उसी तरह मेटिकुलस तरीके से हम लोगों को अपना सेल्फ हेल्प ग्रुप्स में नारी शक्ति वंदन अभियान के अंतर्गत नए सेक्शन तक जाने का प्रयास करते हुए लाभार्थी संपर्क अभियान को भी आने वाले दिनों में उसी मेटिकुलस तरीके से, जिसका अभी जिक्र सदानंद जी ने आपके सामने किया, प्रदेश अध्यक्ष जी ने, उसी तरह से इंप्लीमेंट करने का काम हम सबके जिम्मे है। हर लाभार्थी को जिसके पास भारतीय जनता पार्टी की केंद्र सरकार का कोई लाभ पहुंचा है, उसके घर तक हमको जाना है। उसके घर तक जाकर हमारी सरकार ने बिना किसी भेदभाव के काम किया। दक्षिण गोवा में बहुत सारी जगहें ऐसी होंगी जहां हम बहुत बड़े मार्जिन से जिन विधानसभाओं में पिछले 2019 के लोकसभा चुनाव में हारे हैं, मगर वहां पर भी भारतीय जनता पार्टी की केंद्र सरकार और राज्य सरकार ने किसी भी तरह के भेदभाव के बिना सभी स्कीम्स का इंप्लीमेंटेशन किया है। सबका साथ सबका विकास का यही सबसे बड़ा उदाहरण हमारी सरकार ने समय समय पर प्रस्तुत किया है। अब समय है उन लोगों के घरों तक जाकर नरेंद्र मोदी जी की झोली में गोवा राज्य की दोनों सीट डालकर मेहनत करने का। जैसा मैंने पहले कहा कि ये केवल नरेंद्र मोदी जी के जिम्मे नहीं है कि वो राष्ट्र को विकसित बनाने के लिए पुनः सरकार में आए, उसमें हमारा योगदान क्या होगा। देश में महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हर ओर से देश को विकसित बनाने के लिए हर राज्य नरेंद्र मोदी जी को 100% सीट देने के लिए आगे बढ़ रहा है। तो ऐसे में गोवा जैसे राज्य को भी जहां का लिटरेसी रेट, जहां की पर कैपिटा इनकम हर तरीके से देश में सबसे आगे है, उसको भी आगे बढ़कर। और मित्रों एक बात समझ लीजिएगा,
अगर इस बार हमने किसी भी तरह की चूक की तो जिस प्रकार की चुनौतियां देश के सामने हैं, वे लोग हर राज्य में जो आप हर राज्य में 100/100 सीट जीतने की ओर बढ़ रहे हैं, तो उसको रोकने के लिए फिर देश के अलग अलग राज्यों में अराजकता फैलाने का काम किया जा रहा है। आज देश के अलग अलग कोनों में जिस प्रकार से अराजक तत्व निकल के आए हैं, देश के डेवलपमेंट के पहिए को रोकने के लिए वो अराजकता और आगे ना बढ़े, इसके लिए हमारा रोल है, और वो रोल है गोवा राज्य की दोनों सीट यहां से जिताकर भेजना। आपने आज इस कार्यालय के उद्घाटन को एक शुभ दिन पर किया है। यहां से आने वाले समय की एक लंबी लड़ाई और दोनों सीट भारी अंतर से जीतने की रचना बनेगी, और विकसित भारत और विकसित गोवा का रास्ता इसी दिन, आज के दिन से वो यात्रा शुरू होकर हम उसमें अपना अंशदान और अपना योगदान करेंगे। ऐसा मानते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूं। आप सबका आभार व्यक्त करता हूं कि आपने मुझे सुना और मेरा सत्कार किया। बहुत बहुत धन्यवाद आशिष जी। विकसित भारत स्वयंपूर्ण गोय एवढी स्थळ मुखार दवरून सतत अहोरात्र प्रयत्न करून या राज्याची धुरा सांभाळणारे गोय राज्याचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, तुमची सगळ्यांकडे विनंती असा, अत्यंत बरेचसे बजेट पयलीं पेश केले खातीर दक्षिण गोंयच्या सगळे कार्यकर्त्यांच्या वतीन त्यांचे अभिनंदन करपा खातीर मोठ्या ताळ्यांनी त्यांचे अभिनंदन करते। आणि हांव दोतोर प्रमोद सावंत यांच्याकडे विनंती करता की त्यांनी कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करचें। भारत माता की जय जय श्रीराम। दक्षिण गोंयच्या कार्यालय उक्तावणाच्या कार्यक्रमात आमच्या मध्ये आमचे पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ कानवडे, आमचे प्रभारी या लोकसभेच्या इलेक्शना खातीर श्री आशिष सुरजी, माजी मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत, व्यासपीठाचेर आशिल्ले सगळे बाकीचे मानेस, तुम्ही सगळ्यांची भाषणां ऐकली आणि सगळ्यांची भाषणां ऐकल्या उपरांत एक निश्चित जाला आसतलें की आमकां दक्षिण गोंयचो सीट आमी कोणूय जरी कॅन्डिडेट आसले, बऱ्याच जाणांक विशय पडला आसलो, 5 नांव आयल्या, कोणाचें नांव येतलें, कोणाक तिकेट मेळटली, भारतीय जनता पार्टीक कोणाक तिकेट मेळटली हे महत्वाचें ना, भारतीय जनता पार्टीक सीट जिखप हे महत्वाचें। आणि ताकाच लागून व्यासपीठाच्या वयर आसलेले आसत किंवा व्यासपीठाच्या सकयल आसलेले आसत, सगळ्या जाणांनी जिखपाचो संकल्प केला आणि होच संकल्प घेवन फुडले 60 दीस, आयच्यान 60 दीस इलेक्शनाक उरल्या। मेजात मुद्दामून तांकां चड दीस उरोंक ना, फक्त 60 दीस उरल्या आणि 60 दिसात भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या कितलेशेच फुडें आसा। म्हणून हांव सांगता की त्यांची नांवां आत्तां चल्ल्या आसतली, खंय तरी कोण कोणाक सोदता आसतलो, तितून हांव वचना, पण एक गजाल आमकां निश्चितच कार्यकर्त्यांक कळपाक जाय, म्हणजे मोदीजी हांगासर मडगांवांत तुमच्या येवन गेले विकसीत भारत, विकसीत गोवा 2047 हे स्वप्न आमी लोकांक दाखयलें आणि आमी स्वप्न बेश्टें दाखयना, आमी जे सांगता ते करता, ही मोदीजीची गॅरंटी आसा। हांव कित्याक सांगता, सिटींग आसलेले खासदार बाब सार्दीन, हांव ताका सांगता ताणें आपले रिपोर्ट कार्ड दिवचो, फाटल्या 5 वर्सांत ताणें गोंयाक कितें केलां तें ताणें सांगचें। म्हाजी चॅलेंज आसा, हांव ओपन चॅलेंज करता, फाटल्या 5 वर्सांत ताणें गोंयाक कितें केलां तें सांगचें। भारतीय जनता पार्टी आपूण रिपोर्ट दिता, प्रत्येक फावटी आमी आमचो रिपोर्ट कार्ड दिता, खंयचें इलेक्शन आसूनी जे आमी फाटल्या 10 वर्साच्या कार्यकाळात आमी गोंय सरकारात कितें केलां जाल्यार तो रिपोर्ट कार्ड आमी 22च्या इलेक्शनाक वयच्या पयलीं लोकांक दिल्लो। आमी पळयता की फाटल्या 5-10 वर्साच्या कार्यकाळात डबल इंजिनच्या सरकारात 30,000 कोटी पेक्षा चड कामां जी आसा गोंयांत केला, ताचो रिपोर्ट कार्ड आमी लोकांच्या मुखार दवरला, हे आमचें उत्तर आसा। आमचो खासदार आसूं किंवा आमदार आसूं, आमचे उत्तरेत आसलेले खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक आसतले, तांच्यानी 25 वर्साच्या कार्यकाळात आसतलो किंवा प्रत्येक फावटी केल्ल्या 5 वर्साच्या कार्यकाळात आसतलो, जे काम केलां ते जनते मुखार दवरला आणि हो आमचो रिपोर्ट कार्ड आसा म्हणून सांगला। फाटले फावटी आमचे खासदार बाब नरेश सावयकर आशिल्ले, जे 5 वर्साच्या कार्यकाळात तांच्यानी जे जे गोंयांत काम केलें त्या विविध कामाचो रिपोर्ट आमी जनतेच्या समोर दवरला। भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आसा जी लोकां खातीर वावुरता, जी लोकां खातीर सातत्यान काम करता। म्हणून हांवें सांगलें की डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात 10 वर्साचो रिपोर्ट कार्ड जाय जाल्यार तुमकां घडघडीत केन्नाय वाचूंक शकता। आनी जर मोदीजीचें सरकार येवंक नाशिल्लें, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जावचो नाशिल्लो, मोदीजीचें सरकार येवंक नाशिल्लें, जुवारी पूल जावचो नाशिल्लो आनी अटल सेतूय जावचो नाशिल्लो, त्या जुवारी पुला वयल्यान वयताना जे बसकार 1 रुपया उडयताले याद जाता आसतली तुमकां,
जीव भियातालो आता बस पावतली काय ना पावतली ताका हिताल्यार तो म्हणटालो पूल पडतो ना म्हणून 1 रुपया न्हंयेन उडयल्या. ही सत्य घटना आसताली. इतको भंय तुमकां मडगांवांतल्यान पणजे वयता आसतना दिसतालो. तोच वारी पूर्ण जालो फक्त आनी फक्त मोदीजी खातीर जालो. पुराय फक्त साऊथ गोवान पळयत जाल्यार हॅलो पुराय तुम्ही जर फक्त साऊथ गोवान पळयत जाल्यार हांव मुद्दामून सांगता साऊथ गोवांतल्या लोकांनी हॅलो हांव परत एकदा सांगता की साऊथ गोव्यातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीकूच मत कित्याक मारचें. तुम्ही मार्मागोवा तालुक्यात वचून पळयात. तुम्ही जर मार्मागोवा तालुक्यात जर कोस्टल रोड जो दिला म्हणजे जाका म्हणटा पोर्ट कनेक्टिव्हिटी करता आसतना पुराय तालुक्यात जे ट्रॅफिक मुक्त करपाचें काम जर कोणी केला आसत जाल्यार ते मोदीजीच्या सरकारान केला हे आमी ठामपणे सांगता. आनी आज हांव आतां कुडचड्यार वचून आयलो म्हणजे तुमचो सोनसड्या वयलो कचरो सुद्धा आमी त्या कुडचड्याचेर व्हरता. म्हज्या पत्रकार भावांक आव्हान करता मुद्दाम उलोवचो तुम्ही कुडचड्या वयलो आमचो प्लांट पळयात. आणि ते A1 म्हणजे क्लास 1 फॅसिलिटीज जी आसा ती मडगांवांत आमच्या कुडचड्या वयल्या त्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटा थंयसर मी करता. म्हणजे कचऱ्यापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पर्यंत कित्याक हांवें सांगलें की बऱ्याच जाणांक गोंयांत आमी कितें केलां हाची तत्राय ना. आणि म्हणून तर क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत हांव क्लीन इंडिया सांगता आसतना स्वच्छ भारत स्वच्छ गोंय दवरपा खातीर सालिगांवांतलो प्लांट आसतलो किंवा कुडचड्यांतलो प्लांट आसतलो. आनी आमी वेस्ट टू वेल्थ हाजेर फक्त उलयना आमी वेस्ट टू वेल्थ जनरेट करून दाखयता. कोयरा पासून लायट तयार करपाचो प्लांट जो आसा कुडचड्यारूय आसा आनी सालिगांव आसा जी आज 24 मेगावॅट पॉवर जी जनरेट करता. 10 मेगावॅट तो पॉवर प्लांट यूज करता. उरलेली 14 मेगावॅट प्लांट पॉवर जी आसा ही ग्रिडाचेर दिता. अशा पद्धतीचे नवीन प्रकल्प कितले प्रकल्प हांव तुमकां सांगो ना जाल्यार हाजी चॅलेंज आसा. फाटल्या 10 वर्साच्या टेन्युअरात काँग्रेसचो जेन्ना सरकार आशिल्लो गोंयाक तेंच्यांनी कितें दिलें तें सांगात. म्हाका एखादो प्रकल्प सांगचो कोणीय सांगचो जावं सार्जिनान सांगचो ना जाल्यार तेच्या त्या युरेबा वाल्ल्या मावान सांगचो. म्हाजी चॅलेंज आसा ताका फक्त लोकांच्या विरोधात उलोवपाक कळटा. आनी हाच्यानी प्रत्येक फावटी कितें केल्लें आसा लोकांच्या मदीं जाती भेद धर्मभेद हांचे इतकेच काम आसा. हाका ह्याच विशयाचेर 5 वर्साच्या उपरांत म्हाका साथीन जागो जाला. तेन्ना तरी म्हाका पत्रकारांकूय फाटल्या 5 वर्सांक तो 2दाच मेळ्ळा. म्हणजे हांव फक्त एक तर म्हाजेर टिका करपाक ना जाल्यार आनी कोणाचेर तरी टिका करपाक. हाज्या पलीकडे तो पत्रकारांकूय केन्ना मेळूंक ना. म्हाका सांगचें पत्रकारांनी सांगचें मडगांवांतल्या पत्रकारांनी सांगचें खंय आसा तेजें कार्यालय केन्ना लोकांक मेळ्ळा तो खंयच्या मतदारसंघात गेला तो. हांव तेच्या पयलीं सावर्ड्यान आशिल्लो पयरूच गेलो सावर्डेकारांक विचारलें तुमचो खासदार कोण काय म्हणून तर तेंच्यांनी म्हणून म्हाका खबरूच ना म्हणपाली. कोण आतां आमकां यादूच ना म्हणपाली. ती म्हणटा तुमचो बीजेपीचो नरेंद्र सावयकार आसलो तितकोच जाणा ताच्या उपरांत कोण जालो होच खबर ना आपल्याक. ह्यो फॅक्ट हांव त्या तुमकां विचारता हांव सांगना म्हणजे पत्रकार भावांनी सांगचे तांकां केन्ना मेळ्ळा तो सांगचो. आनी ही सद्या तो फक्त प्रेसूच कॉन्फरन्स घेता. म्हाका तेजो एक प्रकल्प दाखय. म्हाका एक प्रकल्प साऊथ गोंयांत त्यांनी फाउंडेशन स्टोन घातलो आनी त्यांनी उक्तावण केलो असो एक प्रकल्प दाखोवचो आनी जेका खासदार निधी वापरपाक येना. आणि सातत्यात आम्ही म्हणटा की सगळे साऊथ गोवातले लोक शाणे जाल्ले आसात. सगळ्या लोकांक खबर आसा आम्ही म्हणटा गॅरंटी फक्त मोदीजीची गॅरंटी आसा आणि कोणूच गॅरंटी दिवपाक शकना. आणि म्हणून तर माझ्या भाषणात त्यांना प्रत्येक फावटी सांगता यही समय है सही समय है यही समय है सही समय है. या फावटी माननीय मोदीजी परत एकदा प्रधानमंत्री करपा खातीर साऊथ गोव्यातल्यान कमळ फुलपाक जाय. म्हाका निश्चित खात्री आसा म्हाका विश्वास आसा म्हणजे फोंड्यापासून मार्मागोवा पर्यंत आणि सांग्यापासून काणकोण पर्यंत मडगांवातल्या सालसेतीतल्या लोकांचेर म्हाजो विश्वास आसा. सालसेतीत हांव पुराय जेन्ना भोंवता आणि पुराय फाटले फावटीच्या मोदीजीच्या सभेक पळयले सगळ्यांनी सांगला ना मोदीजी परत एकदा प्रधानमंत्री जावपाक जाय हे आम्ही निश्चितच ठरयला. आम्ही सगळे जाण तुमच्या बरोबर आसा कारण ज्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्या पद्धतीचो ह्युमन डेव्हलपमेंट गोंयांत केला तो हाज्या पयलीं केन्ना जावंक नाशिल्लो. आणि तो हाज्याय फुडें आमी म्हणटा की चुकून सुद्धा काँग्रेस हो केन्ना करपाक शकना. फक्त जर कोण करपाक शकता आसत जाल्यार डबल इंजिनचें सरकार करपाक शकता आणि परत एकदा डबल इंजिन सरकार हाडपा खातीर हांगासर आमी म्हणटा दक्षिण गोंयांतल्यान भारतीय जनता पार्टी निवडून येवप गरजेचें आसा. आमी कितलेशेच फावटी वेगवेगळ्या विकास कामाचेर उलयता आणि देशाची जर स्थिती पळयत आमी म्हणटा की मोदीजीन सांगला 400 पार आणि एक भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळाचेर 370 सीट निवडून येतली आणि एनडीए अलायन्स जी आसा हे 400 पार ही फावटी देशात करतली.
ज्या पद्धतीत आम्ही म्हणटा मोदीचो अश्वमेघ एक धावत आसा निश्चितरित्या A40 NDA 400 पार करतले. तुम्ही मुद्दामून पळयात ज्या ज्या जाग्याचेर म्हणटा राहुल गांधीजी वयता त्या त्या काँग्रेसवालेच सोडून तेवटेन वता. कित्याक की जाका लिडरशिप लागता. आज देशात माननीय मोदीजीचे नेतृत्व आम्ही म्हणटा की या देशातच नाही तर पुराय जगात माननीय मोदीजीचे नेतृत्व एक्सेप्ट केल्ले आसा. हे सगळे सांगता असताना खंयच्याय राज्यांतून आज पळयात इंडिया अलायन्स पुणे पयर जाले. आज म्हाका दिसता हांव आत्ता प्रेस पळयतालो मदीं आपण कॅन्डिडेट डिक्लेअर केलो मरे गोंयांत केलो डिक्लेअर. इंडिया अलायन्स जाली ना. त्या खातीर हांगासर कोणूच म्हणजे कोणाचोच विश्वास त्या काँग्रेसीचेर ना, कोणाचोच विश्वास त्या राहुल गांधीचेर ना आणि विश्वास जो आसा फक्त मोदीजीचेर आसा. त्याच्यामध्ये म्हणटा आमी ताका ताकद आसा सगळ्यांक घेवन फुडें वचपाची. सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास ह्याच्या सकयल म्हणजे एका लागून सांगल्या आमी फुडल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जे जे संकल्प करतले ते दक्षिण गोंया खातीर सगळे संकल्प पुराय करपाच्या भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकाराच्या धमक आसा. डबल इंजिन सरकार हे पुराय प्रोजेक्ट करून दाखयतले हेच हांव सांगता. तुम्ही जर पळयशात साऊथ गोंयांतल्या प्रत्येक मतदारसंघात विविध प्रकल्प फाटल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात विविध मागीर ते सांग्या आसूनी काणकोण आसूनी केपें आसूनी किंवा ते बाकी सगळ्याक आसूनी सगळ्या प्रत्येक मतदारसंघात एक तर गोंय सरकारचो नाल्यार भारत सरकारचो तुमकां प्रकल्प पळोवपाक मेळटलो. म्हणून जे प्रकल्प आमी केन्ना पळोवंक नाशिल्ले ज्या प्रकल्पाचो आमी विचारूय करूंक नासले त्या पद्धतीचे प्रकल्प आज गोंयांत आमकां पळोवपाक मेळटा. जावं ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आसतले, टुरिजमांतलो आमचो म्युझियम जेल प्रोजेक्ट आसतलो. थोड्या दिसांनी आमी काबदीराम फोर्ट तुमचो जो साऊथ गोवाचा तोय प्रोजेक्ट घेवपाचो आसा. एके वाटेंतल्यान आमी वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करता जाल्यार दुसऱ्या वाटेंतल्यान आमी ह्युमन रिसोर्स क्रिएट करता. आणि हे सगळे परत एकदा फुडें व्हरपा खातीर माननीय मोदीजीचे विजन विकसीत भारत नव भारत निर्माण करपा खातीर आत्मनिर्भर भारत निर्माण करपा खातीर तुमच्या सगळ्यांची साथ आमकां जाय. माननीय मोदीजी नव भारत निर्माण करता असताना म्हणजे प्रत्येकाक फुडें घेवन वचपाचो संकल्प केला. विकसित भारत हो संकल्प केला. हांव सांगता असताना हेतून सांगतलो फिट इंडिया स्किल इंडिया इन्क्लुझिव्ह इंडिया या 3 संकल्पाच्या सकयल फिट इंडिया उरपाक जाय. या देशाचो प्रत्येक नागरीक फिट उरपाक जाय आणि त्या खातीर म्हणजे स्वतः फिटनेस मेंटेन करता असताना आपल्या देशाचो नागरीक देशाचो तरणाटो हो फिट जावचो. म्हणून प्राणायाम आसतलो योगा आसतलो आयुष सारकेले नवे मंत्रालय करता असताना प्रत्येकाच्या फिटनेसाचेर भर दिवपी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आसा. या देशातल्या प्रत्येक नागरिकाकडे मन की बात या कार्यक्रमांतल्यान उलयता असताना 100च्या पेक्षा चड एपिसोड करपी माननीय मोदीजी आसतलो. आणि दर म्हयन्याक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशातल्या नागरिकांकडे डायरेक्ट उलयता लायव्ह उलयता. आमचे भाग्य आसा की आमच्याकडे लायव्ह स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमांतल्यान माननीय मोदीजी 2 फावटी लायव्ह उलयले. गोंयांतलो शेतकरी आसतलो स्वयंपूर्ण मित्र आसतलो पंच आसतलो सरपंच आसतलो हेजे लायव्ह इंटरॅक्शन डायरेक्टली मोदीजी कडेन जाता. हे आयज पर्यंत केन्ना जावं नासले. 75 वर्षाच्या कार्यकाळात केन्नाच अशा पद्धतीचो प्रकल्प संकल्प जावं नाशिल्लो. तो आमी म्हणटा की स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान मोदीजी डायरेक्टली लायव्ह सादी ती आमची केपें गांवची बायल जिणे फार्मर हितून अवॉर्ड मेळ्ळो तिच्याकडे डायरेक्टली लायव्ह उलोवपाचे ती म्हणपाले आपले भाग्य की प्रधानमंत्र्याकडे डायरेक्ट उलोवपाची संद आपल्याक मेळ्ळी. त्या खातीर फिट इंडिया ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान पुराय लोकांक फिट दवरता असताना द सेम संकल्पनेचेर फिट गोंय करपाचें आमी ठरयला. स्किल इंडियाच्या नावाचेर स्किल्ड गोवा करपाचो प्रकल्प आणि पयलेच फावटी या देशातल्या प्रत्येक तमाम युवकांक प्रत्येक युवतीक काम मेळपाक जाय. स्किल मिनिस्ट्री नावाची नवी मिनिस्ट्री माननीय मोदीजी आता सुरुवात केली. प्रधानमंत्री कौशल्य योजना 1 PMKVY 1 PMKVY 2 PMKVY 4 म्हणजे प्रत्येकाक आजपर्यंत काँग्रेसीन फक्त हात दाखोवपाचें काम केल्लें. त्या हाताक जर काम दिवपाचें कोणी जर केला आसत जाल्यार ते मोदीजीन केला. म्हणून स्किल इंडिया आसा. अशा पद्धतीचो प्रकल्प हो फक्त आनी फक्त मोदीजीच करपाक शकता. हांव तिसरी गजाल जी म्हणटा ती इन्क्लुझिव्ह इंडिया. इन्क्लुझिव्ह इंडियाचेर उलयता असताना माननीय मोदीजी गोंय सरकारची पाट टोपडली आणि आम्ही इन्क्लुझिव्ह गोंय करपाक शकले. इंटरनॅशनल पॉपल फेस्टिवलचो कार्यक्रम सुभाष फळदेसाय हांच्या लिडरशिपीच्या सकयल जालो. आमी म्हणटा ह्या देशाचो अंत्योदय तत्वाचेर हे सरकार चलता. अंत्योदय तत्वाचेर चलता असताना कोणूच फाटी उरचो न्ही. मागीर तो अपंग आसूनी म्हातारो आसूनी दिव्यांग आसूनी या सगळ्या जाणांक सांबाळून घेवपी कार्यक्रम जर कितें आसत जाल्यार तो इन्क्लुझिव्ह इंडिया. आणि ताका लागून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या सहकार्यान
पयरूच आम्ही प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र आमच्या बांबोळे हांगासर सुरवात केले आणि एक सुद्धा आमचो अपंग भाव एका कोणाक हात जाय, कोणाक पाय जाय, कोणाक कानाचे मशीन जाय, कोणाक दोळा इवन घालपाक जाय, कोणाक ऑपरेट करपाक जाय, 6 लाख रुपया पर्यंत सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट त्या प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र हाच्या अंतर्गत मदत करपाचे काम त्या केंद्रामार्फत केला. म्हणून इन्क्लुझिव्ह इंडिया आणि इन्क्लुझिव्ह गोवा. आणि हे सगळे सांगता असताना हांवें पयलींच जशें म्हटलें, हांकां संवय जाल्ली आसा, तूं हिंदू, तूं मुस्लीम, तूं क्रिस्तांव, तूं मरे तांकां मत मारूं नाका. हो तेंचो अजेंडा आसा. आमचो अजेंडा आसा आमचो अजेंडा आसा डेव्हलपमेंटाचो अजेंडा आसा. आमचो अजेंडा आसा नवभारताचो अजेंडा आसा. आमचो अजेंडा आसा विकसीत भारताचो अजेंडा आसा. आणि तो अजेंडा जर फुडें घेवन वयतले आसत जाल्यार आमी 4 पिलराचेर हे सरकार चलता. आणि फक्त 4 पिलरा खातीरच, एक नारी शक्ती, दुसरे युवा शक्ती, तिसरी किसान शक्ती, चौथे गरीब कल्याण. आणि या 4 पिलराचेर हो देश फुडें वयतलो. आमी जाती, धर्म, भेद हे सगळे काडून सायडीक दवरलेले आसा. आमकां जात लागना, धर्म लागना. मुद्दामून देशाचो विकास हो एकूच अजेंडा आसा. बऱ्याच जाणांनी हे सगळे करपाचो प्रयत्न केलो. तुम्ही माननीय मोदीजीचो 10 वर्साचो टेन्युअर जर काडून पळयतात, त्या पुराय 10 वर्साच्या टेन्युअरात तुम्ही वेगवेगळ्यो गजाली, वेगवेगळ्या जाती खातीर, वेगवेगळ्या धर्मा खातीर, वेगवेगळ्या पंथा खातीर माननीय मोदीजीन केले. आणि हे सगळे सांगता असताना पयलो पिलर इज नारी शक्ती. या पयले फावटी या देशात 75 वर्साच्या कार्यकाळात 10 वर्साच्या भितर सन्मान दिवपाचे काम जर कोणी केले असत जाल्यार माननीय मोदीजीन केले. मोठ्या अभिमानान सांगता, 3 तलाक रद्द करता असताना आमच्या त्या मुस्लिम भयणीचेर जो अन्याय जातालो, तलाक 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 पुस्तिका जी सोडून दिली वयताली, त्या भयणीक न्याय दिवपाचे काम जर कोणी केले असत जाल्यार मोदीजीच केले. हे तितकेच महत्वाचे आसा. आणि मोदीजी इतक्याचेर रावूंक ना. 33% रिझर्वेशन करता असताना येता त्या फुडल्या लोकसभेक आसतले, विधानसभेक आसतले, 33% आमच्यो भयणी ज्यो फुडें बसलेले आसा तांकांय रिझर्वेशन दिवपाचे काम जर कोणी केले आसत जाल्यार ते मोदीजीच केले. ही भग आसची पडटा. हो नारी सन्मान आसा. आम्ही म्हणटा की युवा शक्ती, अरे ही युवा हे देशाची ताकद आसा. युवा ही आम्ही म्हणटा की या देशाची शक्ती आसा. आणि ही फुडें व्हरपा खातीर क्लीन इंडिया आसतले, स्टार्टअप इंडिया आसतले, मेक इन इंडिया आसतले, स्टँडअप इंडिया आसतले, विविध प्रकल्प जे आसतले, विविध प्रकल्पाच्या माध्यमांतल्यान आज थंयसर रोजगार मेळावा जाला. देशातलो पयलो रोजगार मेळावा ज्याच्या अंतर्गत 1 लाख भुरग्यांक एक फावटी जॉब वांटप, 1 लाख भुरग्यांक देशातल्या एकेच फावटी जॉब डिस्ट्रिब्युशन करप. हेजे व्हडलें एम्प्लॉयमेंट जनरेशन गव्हर्नमेंटांतल्यान, प्रायव्हेट सेक्टरांतल्यान खूप मोठ्या प्रमाणात. या आझादी का अमृत काळांतल्यान स्किल इंडिया एके वाटेंतल्यान सुरू करप, स्टार्टअप इंडिया एके वाटेंतल्यान सुरू करप, डिजिटल इंडिया एके वाटेंतल्यान सुरवात करप. आणि हे सगळे करता असताना सगळ्या युवक आणि युवतीक सामावून घेऊन ही युवा शक्ती जी आसा ही देशाच्या शक्ती खातीर वापरप, हे काम जर कोणी केला जाल्यार नरेंद्र मोदीजीच केल्लें आसा. त्या खातीरय तांचें हांव अभिनंदन करता. तिसरें हांव तुमकां सांगता असताना जी किसान शक्ती, तुम्ही मुद्दामून पळयात, अरे ह्या फावटी किसान, कितलेशेच किसान हांगासर आत्महत्या केल्यो, थंय आत्महत्या केल्यो. प्रत्येक फावटी व्हडली व्हडली बातमी निवडून बातमी आयकूंक येताली. या सगळ्या बातमीच्या फाटल्यान तुम्ही पयले फावटी किसानाक आधार दिवपाचे काम, प्रधानमंत्री किसान कार्ड, प्रधानमंत्री विमा इन्शुरन्स, आणि पयले फावटी गोंयच्या दुधकाराक डायरेक्टली किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळें. ताका आपली जमीन घाण दवरची पडूंक ना. पयले फावटी गोंयच्या नुस्तेकाराक किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळें. ज्या किसान कार्डाचे जवळपास 1,60,000 रुपया विदाउट इंटरेस्ट लोन मेळपाचे काम कोणी केले आसत जाल्यार ते मोदीजीच केले. म्हणून हांव मोदीजीचे अभिनंदन करता. आणि आमकां आमचे हेल्थ कार्ड मेळनाशिल्ले, आमकां इतकी 10 वर्सां आमचो हेल्थ कार्ड खबर नाशिल्ले. आभा कार्ड करा जाता, आभा कार्डाचेर आमचे रिकॉर्ड सगळे एकत्र उरता. DDSSY कार्ड घेयात, तेचेर आमचो मेडिकल इन्शुरन्स आसता. आणि आज शेतकऱ्याक सॉयल हेल्थ कार्ड दिले, तेजे जमनीचो हेल्थ चेकअप करून त्याच्याकडे सॉयल हेल्थ कार्ड आसा. तो सरळ सांगता माझ्याकडे 4 कार्डां आसा. हे PM इन्शुरन्स कार्ड म्हणटा तो, हे सॉयल हेल्थ कार्ड म्हणटा तो, हे PM किसान कार्ड. आपल्या पाकिटात 4 कार्डां घेऊन भोंवता. ही गॅरंटी कोणाची? मोदीजीची गॅरंटी आसा. मोदीजीच्या गॅरंटीचेर ही 4 कार्डां माझ्याकडे आसा. आणि शेवटी सांगता असताना गरीब कल्याणाचेर उलयता. अरे हय, या देशातलो एक सुद्धा मनीस जो आसा पळय न्ही, वो उपाशी उरचो न्ही. या प्रत्येक मनशाक 2 टायमचे अन्न मेळपाक जाय. म्हणून आम्ही काम करता. आम्ही जर म्हाका सांग मुख्यमंत्री, आमदार, खासदार हे जर ह्या देशातल्या लोकांक 2 टायमचे अन्न मेळूंक ना जाल्यार कितें उपयोग आमचो? कित्याक काम करपाक जाय? कित्याक सरकार चलोवपाक जाय? हे सरकार जर चलता आसत अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या तत्वाचेर हे सरकार चलता. म्हणून तर गरीब कल्याण ही योजना सांगता असताना 1 नेशन 1 रेशन, एक रेशन कार्डाचेर तुम्ही खंयच्याय देशात, खंयच्याय राज्यात चला,
त्या बीपीएल रेशन कार्डाचेर तुमकां फुकट रेशन कोटा दिवपाचें काम कोणी केलें फुडल्या 5 वर्सां खातीर कोणी केलें आसात जाल्यार ते मोदीजीच केले. ही मोदीजीची गॅरंटी आसा. आणि हे सगळें सांगता आसतना विकसीत भारत 2047 हे स्वप्न मान्य मोदीजीन आमकां दाखयलां. आणि हे स्वप्न जर साकार करपाक जाय आसत, विकसीत गोंय जर आमकां पुराय करपाचें आसत जाल्यार आमी सगळे जाण मान्य मोदीजीच्या बरोबर आसपाक जाय. आसतले काय ना? आसतले जाल्यार दोन्ही हात उखलून म्हज्या बरोबर भारत माता की भारत माता की वंदे वंदे मोदीजी आप आगे बढ़ो, मोदीजी आप आगे बढ़ो. सावगुवाचो सीट आमी कितल्या मतांनी जिखतले? 7,500. कितल्या मतांनी जिखतले? 100% ही गॅरंटी कोणाची? कितल्या मतांनी जिखतले? कोणाची गॅरंटी? हे मोदीजीक सांगतले वचून एक लक्षात दवरात. परत एकदा हांव सगळ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन करता. निश्चितच तुमच्या विश्वासाचेर 7,000 मतांनी आमी हे फावटी सावगुवाचो सीट जिखतलो इतक्या विश्वासान सांगू शकता. आणि सगळ्यांचे परत एकदा देव बरें करून म्हजी दोन सोबता. जय हिंद, जय गोवा. विनंती करता की ताणी सगळ्यांचे आभार व्यक्त करचे. पण ताजे पहिले सगळ्यांनी आपले तोंड गोड करून वचचे, कारण आज गणेश जयंती आसा आणि बरेच शुभ मुहूर्ताचेर आमी कार्यालयाचे उक्तावण केल्ले आसा आणि बरे कामाक आमी फुडें वतात. सगळ्यांनी तोंड गोड करून भायर वचचे. दक्षिण गोवा लोकसभा कार्यालय तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष सदानंद ताळवडे, आमचे मंत्री आमदार तसेच लोकसभेचे इन्चार्ज आशिष सोयचे, दक्षिण गोवाचे इन्चार्ज विनय, आमचे बाबू कवळेकर दोन्ही जनरल सेक्रेटरी सर्वानंद भगत, आदित्य आमचे सुवर्णा तेंडुलकर, तुम्ही सगळे शॉर्ट नोटिसीर येयले. तसेच पत्रकार बंधू शॉर्ट नोटिसीबद्दल येयले म्हणून सगळ्यांचे धन्यवाद करता. देव बरें करूं. एकच निश्चय करून जाऊया की दक्षिण गोवा उस्मान मोनोपा आसा त्या जाग्यार सगळ्यांनी आपले उबे रावचे. एक फोटो खातीर सगळ्यांनी आसा थंयच्यान उबे रावचे.